नमस्कार, मी दुर्वांकुर सारंग पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, कालची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल, आम्ही फायनलला गेलो होतो। तर अमरस्पोर्ट टीम बघा सगळी। आता आम्हाला 4 वाजता बोलवलंय, तर आम्ही एसटीने जातो, एसटीची वाट बघतोय। चला मग एसटीत भेटू। आता आपण ग्राउंडवरती पोचलोय। थोडं तिकडे ग्राउंड आहे, ग्राउंड दाखवतो तुम्हाला। सर्व अमरस्पोर्ट टीम पाठीमागं म्हणजे आहे। चला भेटू ग्राउंडवरती। हुंबर्ली संघाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी बॉर्डर लाईनचा ताबा घेतला आहे। त्यांच्या लगेचच सुरुवात करायची आहे सामन्याला। दोन्ही संघांचे खेळाडू घेऊन मैदानात यायचे आहे। दोन्ही संघांना विनंती असेल, आणि ते समोर उभे आहेत मंडळात, जे तुमच्या समोर उभे आहेत त्यांना जरा बाजूला करायचं आहे, कारण आम्हाला इथून दिसत नाहीये। सुरेश जाधव, कृपया थोडं बाजूला बसायचं आहे। त्या क्रीज पासून थोडं बाजूला जायचं आहे, क्रीज पासून थोडं त्या बाजूला जायचं आहे। सुरेश जाधव, अजून जरा डाव्या बाजूला जा। सामन्याला सुरुवात बघूया। फलंदाजी मार्कवर आपण बघतोय अमोल पवार, गोलंदाज। जर गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे, कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे। श्लोक, नाव काय रे त्याचं? श्लोक अमोल पवार। सुंदर फलंदाजी आपल्याला बघतोय आपण, 2 धावा काढलेल्या आहेत आणि सुंदर गोलंदाजी बघतोय आपल्याला श्लोक यांची। श्लोक यांचा पुढचा चेंडू अमोल यांच्यासाठी, अमोल कशा प्रकारे फलंदाजी करते आपल्याला बघायचं आहे। आणि हा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु सुंदर मारलेला फटका। 1 धाव काढलेली आहे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण केलेले आहेत। या 2 धावांवर संघाच्या धावसंख्येवर धावसंख्या झालेली आहे 4 धावा। सुंदर गोलंदाजी, तेवढी चांगली फलंदाजी बघतोय आपल्याला अमोल यांच्या मार्फत। अमोल हा एक नामांकित फलंदाज आहे दापोली तालुक्यातील। तेवढा श्लोक हा एक सुद्धा नामांकित गोलंदाज ओमी या पट्ट्यामधला। म्हणजे हा एक मारलेला गॅप मध्ये फटका बघूया। 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न पुन्हा 2 धावावरती समाधान मानलेलं आहे अमोलने। या 2 धावावर संघाच्या धावसंख्येवर धावसंख्या झाली 6 धावा। सुंदर फलंदाजी बघतो आपल्याला अमोल यांच्या मार्फत, तेवढी चांगली गोलंदाजी, कारण कोणत्याही चेंडूवरती मोठा फटका खेळायची संधी देत नाही श्लोक यांची सुंदर गोलंदाजी आपण बघतो। 1 धाव पूर्ण केलेली, 1 धावावर आणि मला वाटतं पंच आणि हा डिक्लेअर झोन मध्ये गेलेलं 1 धावावर समाधान मानावं लागतं अमोलना। या 1 धावावर संघाच्या धावसंख्येवर धावसंख्या झाली 7 धावा। बघूया अमोल आता कशा प्रकारे फटकेबाजी करतात आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न। अमोल आता काही चेंडू सोडलेला आणि अमोल बाद झाले। मला वाटतं अमोल यांचा लिंबू कुठेतरी फेल ठरलेला आहे। जर आपण बघितलं तर अमोल यांचा लिंबू कुठेतरी फेल ठरलेला आहे, कारण अमोल हा असा धावबाद झालेला कधी मी बघितला नव्हता। कारण समोरच्या संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे। सुंदर गोलंदाजी, तेवढी सुंदर शॉट आपल्याला किपिंग बघायला मिळते। बॅट्समन नाम सांगायचं, बॅट्समन स्वप्नील। नॉन स्ट्रायकरचं नाव सांगायचंय, स्ट्रायकर स्वप्नील, नॉन स्ट्रायकर दोन्ही स्वप्नील। आणि या 2 धावा गेल्या, 2 धावावर संघाच्या धावसंख्येवर धावसंख्या झालेली आहे 9 धावा। सुंदर फलंदाजी आपण बघतोय शिवाजीनगर या संघाकडून आणि अमोल हे त्यांना काहीसे काय मंत्र देताना आपण बघतोय। पहिल्या षटक समजा पहिल्या षटकाच्या समाप्त तर संघाची धावसंख्या बघतोय 9 धावा। पंच लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची, काही वेळ घालू नये, कारण आपल्याला अंधार होत चाललेला आहे। बघूया सुंदर फलंदाजी, तेवढंच चांगली गोलंदाजी बघतोय आपण ओमी या संघाकडून। फलंदाजाचं नाव सांगायचं, फलंदाज स्वप्नील आणि स्वप्नील। बघूया मला वाटतं आता बघूया कशा प्रकारे स्वप्नीला फलंदाजी करतायत। स्वप्नील यांचा पहिला चेंडू आणि मला वाटतं आणि बाद झालेला आहे। स्वप्नीला बाद दिलेला आहे, स्वप्नीला बाद दिलेला। सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला आणि जर का क्षेत्ररक्षक बघितला तर
जाधवांचा चेला असला तरी पण आपण संदेश जाधव तुम्ही बघायचं आहे की किपिंग कशी केली जाते. सुंदर किपिंग आपल्याला बघायला मिळतं म्हणून या संघाकडून अतिशय सुंदर. बॅट्समॅन नेम सांगायचं बॅट्समॅन नेम राहुल. आता बघूया राहुल आपल्या संघासाठी किती मेहनत घेतोय. फक्त धावा झालेल्या आहेत 9 धावा. राहुल हा एक नामांकित फलंदाज षटकार आणि चौकार मारणारा. बघूया कशा प्रकारे आपल्या संघाला विजयाच्या आणि हा एक सुंदर असा हळूच कुठे एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावचा प्रयत्न 2 धाव तर पूर्ण केलेला आहे आणि तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं धाव काढायचा दुसरा प्रयत्न होता पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाजा धावबाद झालेला आहे. या पंचांकडे कोणी वाद करायचं नाही. पंचांकडे कोणी वाद करायचं नाही. फलंदाज बाद झालेला आहे. पंच आपला निर्णय अतिशय योग्य पद्धतीने देत आहेत. पंच आपल्या योग्य पद्धतीने निर्णय देत आहे. फलंदाज बाद झालेला आहे. 2 धावा मिळाले. तिसऱ्या धावावरती फलंदाज बाद झालेले आहेत. या 2 धावावरच संघाच्या धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे 12 धावा. 11 धावा 11 धावा झालेले आहेत. सुंदर गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक छोटा खेळाडू होता तेवढंच चांगलं त्यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बघूया पंच लगेचच 2 धावा घेतलेले आहेत. धावसंख्या झालेली 11 धावा. सामन्याला लगेच सुरुवात करायची. पुढचा चेंडू बघूया. लेफ्ट हँड बॅट्समॅन जोरदार मारला फटका. 1 धाव तर केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केलेले आहेत. अतिशय वेगाने धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावावर संघाच्या धावसंख्या झाली 14 धावा. बघूया सुंदर गोलंदाज तेवढं चांगलं 13 धावा झालेले आहेत. 1 धाव खाली दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया आणि हा सुद्धा 2 धावा पूर्ण. या 2 धावावर संघाची धावसंख्या 15 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी. शेवटचे मला वाटतं 2 चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया चौकार मारतोय षटकार मारतोय. JPL टी शर्ट घालून आलेला हा मला वाटतं शंतनूने गॅप मध्ये मारलेला फटका. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. तिसरी धाव घेत आहेत का आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि ह्या 3 धावावर संघाच्या धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली 18 धावा. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया हा अंतिम सामना झालेला आहे. आता मला वाटतं स्वतः मैदानामध्ये गेलेले आहेत. काहीसे कान मंत्र देताना ते सांगतात की बॉल बॅट घालू उतरून काढलं तरी चालेल. अमय यांचं मार्गदर्शन. आता बघूया फलंदाज कशा प्रकारे त्याच्या कानावरती घेतलेला हा कानमंत्र आणि हा मला वाटतं चेंडू टाकलेला आहे. अमय यांचं काही मंत्र त्यांना लागले आणि फलंदाज मला वाटतं बाद झालेला आहे. क्लीन बोल्ड केलेला आहे गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजी तेवढंच सुंदर फलंदाजी आपण बघतो. 2 षटकं जमले. 2 षटकाचे सांगतो तर धावसंख्या झाली 18 धावा. जिंकण्यासाठी फक्त 19 धावांची गरज. अतिशय रोमहर्षक चालणारा हा सामना. प्रेक्षक आपल्याकडे जर आपण बघितलं तर रेशमाताई काष्टे या सुद्धा इथं परंतु त्यांनी अजून सुद्धा देणगी म्हणून काही दिलेली नाही. ही त्यांना सुद्धा कुठेतरी खंत असेल. रेशमाताई काष्टे इथं आलेत मागासपासून परंतु अजून सुद्धा मंडळासाठी काही देणगी म्हणून त्यांनी दिलेली नाही. आणि हा अतिशय वेगाने 2 धाव पूर्ण केलेले आणि आपण बघतोय अमय गोलंदाजी मार्कर अमय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. फलंदाजाने हा सुद्धा एक सुंदर हल्लीच मारलेला बरं सूर सापडत नाहीये. जर आपण मगाशी बघितलं असेल तर 6 चेंडू 7 धावा होत्या तेव्हा सुद्धा त्यांनी रोखलं होतं. परंतु काही लिंबू कुठेतरी कमी पडतो आपण बघतो अमयाचा आणि हा सुद्धा बघूया आणि हा सुंदर ऋषभ पण म्हणून आपण दापोलीमध्ये गेला लागतो संदेश जाधव करतो. आज काही गचारचं मला वाटतं क्षेत्ररक्षण करतात आणि आपण जर बघितलं असेल संदेश जाधवकडून अपेक्षा नव्हती. मला वाटतं त्यांनी 2-3 संधी हाताकडून घालवलेला आणि हा पण
आम्हाला पंचायत आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी वाद करू नये. पंचायत कोणी वाद करू नये. कोणी वाद करू नये. 4 महिन्यांच्या जोगी कोणी वाद करू नये. शांती कोणी वाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अरे एक प्लेयर सुटलो. कोणी वाद करू नये. सेंटर दोन बॉल आपण बघतोय अम्माईचा कुठेतरी लिंबू कमी पडताना आपण बघतोय. अतिशय म्हणजे आपण जर बघितलं देखण्यात जर आपण बघितलं असाल तर एक विचार संयमाने आणि आपल्या ही फलंदाजी मला वाटतं पहिल्या षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती जर संघाची धाव केली गेली 12 धावा जिंकण्यासाठी मला वाटतं फक्त 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. हा जो मला वाटतं शिवाजीनगर या संघाने मगाशी हा अनुभव घेतला होता. 6 चेंडूमध्ये त्यांनी 7 धावा चेस करून दिल्या नव्हत्या. विराट शक्तीचा समोर संघ आहे. दोन्ही संघ तू तयारीत राहा. लक्ष ठेव हातावर लक्ष ठेवा. बॉल आपण बघतोय इंग्लंड 7 धावांची गरज. कशा प्रकारे सामना जिंकवतो आपल्याला बघायचं. कशा प्रकारे आणि हा श्लोक मला वाटतं श्लोक कशा प्रकारे बोला आणि हा मारलेला पूर्ण करण्याचा आणि मला सुंदर दोघांमध्ये सुद्धा आणि जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. बॅटिंग सुंदर सुंदर फलंदाजी आपण बघतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मला वाटतं आता लावण्याची अमाईने जबाबदारी घेतली. 5 चेंडू 4 धावांची गरज. कशा प्रकारे आता फलंदाजी करतो. आणि आम्हाला वाटतं 10 चेंडू 4 चेंडू 3 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावा. चालेल. आता रोमहर्षक चाललेला हा सामना गोलंदाज मारतात आणि हा जोरदार आणि आता आपण बघतोय हा एक रोमहर्षक चाललेला सामना जिंकण्यासाठी 1 धावांची गरज आहे. 400 गेली मारून बॅट्समॅन आला 90 मारून आणि आपण बघूया हा मारतोय का सिक्सर मारून अतिशय सुंदर फलंदाजी बघूया कशा प्रकारे आणि हा अतिशय रोमांचक झालेला सामना बघूया. 90 मारून आणि बघूया सुंदर राजा फलंदाज एकदम तयारी आणि संघाचे मनपूर्वक अभिनंदन. त्याचप्रमाणे शिवाजीनगर संघ
दृष्टीने गुजराती प्राथमिक त्यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. फायनल मारल्यानंतर आमच्या पोरांचा आनंद. फायनल मध्ये दाखल झाला होता. त्याचप्रमाणे आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल तर ओणी आणि शिवाजीनगर हे संघ दाखल झाले होते उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. त्यातून शिवाजीनगर हा संघ फायनल मध्ये दाखल झाला होता आणि ओणी आणि शिवाजीनगर ह्या दोन संघांमध्ये अतिशय उत्कृष्ट आपण बघितलं असेल. दोन्ही संघाने अतिशय खेळाडू वृत्ती दाखवली. सुंदर दोन्ही संघांचं मी अभिनंदन करतो की अशीच खेळाडू वृत्ती आपण नेहमी दाखवावी. कोणताही वादविवाद न करता आपण इथे जे सहकार्य केलं त्याबद्दल दोन्ही संघाचे मनापासून अभिनंदन. त्यामध्ये ओणी हा संघ विजयी झालेला आहे. त्याचप्रमाणे शिवाजीनगर संघ हा उपविजेता संघ ठरलेला आहे. तर आपण कोणताही वेळ न घालवता, कारण मला माहित आहे शिवाजीने साई सना डुंबर्दे या संघाला ज्यांनी देणगी म्हणून काही आर्थिक मदत केली, त्याचप्रमाणे सहयोग दिला, सहकार्य केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आपण लगेच आता सत्कार कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर मी प्रथम नाव घेतोय की उत्कृष्ट फलंदाज या दोन्ही दिवसांमध्ये जो कोण उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे तर मी त्याचं नाव घेतोय. तुमच्याकडून हे नाव आलं पाहिजे, उत्कृष्ट फलंदाज दोन्ही संघाकडून. तर दोन्ही संघांनी आपापली नावं घेतलेली आहेत. तर मी उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याचं नाव आलेलं आहे अमय पवार शिवाजीनगर. समीर गोटनकर आपल्याला विनंती करतो की आपण उत्कृष्ट फलंदाज अमय पवार यांना त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या टीमला त्याने फायनल फेरीमध्ये दाखल केलं. अभिनंदन अमय तुझं. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण फायनल मध्ये भेट काढला होता. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज बघा आता उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नामांकन तुमच्याकडून ऐकायचं आहे. आणि जर आपण बघतो तर उत्कृष्ट गोलंदाज नामांकन शंतनू. ऋतिक गवळे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. ऋतिक गवळे. अभिनंदन शंतनू तुझं. आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर संपूर्ण सामन्यामध्ये ज्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर किंवा गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये दाखल केलं असं आपण एखादा खेळाडू आपण मालिकावीर म्हणून आपण त्याचं नाव घेतो. आणि मालिकावीर म्हणून असं ज्याचं नाव घेतलेलं आहे तुम्ही दोन्ही संघांनी सांगायचं तुम्हाला कोणावर विश्वास वाटतोय की असा मालिकावीर म्हणून कोण खेळाडू असेल. तुम्ही सुद्धा सांगायचं आहे आणि तुम्ही सुद्धा सांगायचं आहे. आणि अर्थात जो मालिकावीर म्हणून नाव दिले शंतनू. चंदन कले यांना विनंती करतो की त्यांना शंतनूला मालिकावीर म्हणून त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. शंतनू तुझं मनापासून अभिनंदन.
2 दिवसांच्या या सामन्यामध्ये खरोखरच खूप संघांनी सहभाग घेतला, परंतु विजयी पर्यंत येण्याची क्षमता त्याच खेळाडूंकडे असते जो जिद्द आणि चिकाटी देतो. आणि दोन्ही संघ अतिशय जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती इथपर्यंत दाखल झाले आणि उपांत्य संघ म्हणून इथे ज्याचा दोन्ही संघामध्ये अतिशय सुंदर आणि सुंदर जो सामना झाला, कारण एक चेंडू आणि 1 धावांची गरज आली होती. तर या सामन्यामध्ये हरियाणा संघ विजयी झालेला आहे आणि उपविजेता जो संघ ठरले होता, तर त्यांना मी विनंती करतो की आपण आपला संघासमोर तिथं दाखल व्हायचा आहे. उपविजेता संघ आहे 2य क्रमांकाचा शिवाजीनगर. सर्व संघाचे जे संघामध्ये खेळाडू जेवढे होते त्यांना इथे समोर यायचं आहे, जेवढे खेळाडू होते, कारण आपल्याला प्रत्येकाला मेडल असणार आहे. गिरीश जाते यांना विनंती करतो की त्यांना आपण कृपया मेडल द्यायचं आहे. गिरीश जाते फ्लॅश मारून दिसत नाही. गिरीश जाते यांनी प्रत्येक खेळाडूला मेडल द्यायचं आहे. दोन्ही संघ अतिशय मेहनत घेऊन इथपर्यंत आलेले आहेत. दोन्ही संघाचे मनापासून अभिनंदन. सनेक जाधव इथे. सनेक तुझ्या मनापासून अभिनंदन, खूप चांगला खेळ केलास इथे. तर मी बंडाहाटा माडगुळकर आणि पांडुरंग घाटे यांना विनंती करतो की त्यांनी अमय तू मागे नको राहूस. पांडुरंग घाटे यांना विनंती करतो की त्याचा 2य क्रमांकाचा त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्या संपूर्ण टीमला सन्मानित करायचं आहे. बंडाहाटा माडगुळकर आणि पांडुरंग घाटे आपण त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. सर्व ताल्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे जरा. धन्यवाद. तर शिवाजीनगर या संघाचा कर्णधार किंवा त्यांचे मी आपल्याला विनंती करतो की कृपया आमच्या कमिटीने या मॅच ठेवल्या साई सम्राट उंबरले त्याबद्दल तुम्ही 2 शब्द येते. आणि या ओनी संघाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तर मी विनंती करतो की ओनी या संघाच्या सर्व खेळाडूंना की कृपया कमिटीच्या समोर यायचं आहे. आणि बंडाहाटांना विनंती करतो की आपण त्यांना मेडल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि जे साई सम्राट उंबरले 2004 याचे जे सर्व सभासद आहेत त्यांना विनंती करतो की आपण कृपया इथे जवळ यायचं आहे, कारण हा जो सन्मान आहे ज्यांना ट्रॉफी द्यायची आहे ती सर्व तुमच्या हस्ते देण्यात येणार आहे. सुंदर जर आपण बघितलं असेल ना, अतिशय योग्य पद्धतीने ज्यावेळी रनांची गरज होती त्यावेळी षटकार सुद्धा मारले आणि ज्यावेळी आपल्याला 6 चेंडूमध्ये जर 9 की 8 धावा हव्या असतील तर कशा पद्धतीने खेळ केला पाहिजे, तर त्याचं योग्य उदाहरण आपल्या ओनी या टीमने. समीर गटांकर आपल्याला विनंती करतो की पुढे यायचं आहे आणि सर्व साहिल सम्राट उंबरले मेंढू साहिल सगळ्यांना तुम्ही यायचंय. तुमच्या हस्ते हा सन्मान करण्यात येणार आहे. जे कमिटी मेंबर्स होते कृपया विनंती आहे की तुमच्या हस्ते हा सन्मान करण्यात येणार आहे. सर्व
लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असाच तुमच्या छोट्या भावाला सपोर्ट करा. चला मग भेटू अशाच काही व्हिडिओ.